कोळसेकार अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून सीन रिक्रिएशन केल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आहे। ज्या ठिकाणी अपघात घडला त्याच ठिकाणी पुणे पोलिसांची टीम जी आहे ती दाखल झालेली होती अशी सुद्धा एक माहिती आहे की ती म्हणजे अल्पवयीन आरोपीला घेऊन पुणे पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये सीन रिक्रिएशन जे आहे ते पुणे पोलिसांकडून करण्यात आलं। फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली होती। याच ठिकाणी आपण पाहतोय की हेच अपघाताचं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मध्यरात्री कोळसेकार खरं तर अपघात प्रकरणामधला अपघात घडला आणि 2 जणांचा जागीच मृत्यू झाला की याच ठिकाणी ही घटना घडलेली होती। त्यानंतर संपूर्ण प्रकरण हे खरं तर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं होतं। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला। त्यानंतर मात्र पुणे पोलिसांकडून खरं तर उच्च न्यायालयामध्येची तयारी जी आहे ती कदाचित त्या प्रकरणाच्या माध्यमातून केली जात असावी अशा पद्धतीची माहिती जी आहे ती सध्या प्राथमिक स्तरावरून मिळते। मात्र पुणे पोलिसांची टीम ही घटनास्थळी दाखल झाली। ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी मोजमाप जे आहे ते सुद्धा पुणे पोलिसांकडून करण्यात आलं आणि अल्पवयीन आरोपीला सुद्धा सोबत घेऊन पुणे पोलीस जे आहेत याच ठिकाणी आलेली होत्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। मात्र पुणे पोलिसांकडून कोळसेकार अपघात प्रकरणामध्ये सीन रिक्रिएशन जे आहे ते केलं गेलं। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।